सदावर्तेजी, आणखीन एक मुद्दा, एक प्रश्न तुम्हाला या निमित्तानं विचारायचा आहे। काही वेळापूर्वी प्रकाश आंबेडकरांनी एक सोशल मीडियावर पोस्ट केलेली आहे, त्यांच्या सोशल मीडिया अकाउंट्सवर एक पोस्ट केलेली आहे आणि त्यांनी मनोज जरांगेंवर टीका केली आहे। या पोस्टमध्ये ते म्हणतायत की तुमचा लढा गरीब मराठ्यांसाठी आहे, पण निवडणुकीत तुम्ही श्रीमंत मराठ्यांचा प्रचार केल्याचं एकंदरीत दिसलं। गरीब मराठ्यांना वंचित ठेवणाऱ्यांना तुम्ही पाठिंबा देताय, त्यामुळे गरीब मराठ्यांना मूर्ख बनवू नका। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत तुम्ही पुन्हा तीच भूमिका घ्याल आणि गरीब मराठ्यांना मूर्ख बनवाल का, असा सवाल सुद्धा शेवटी प्रकाश आंबेडकरांनी आता मनोज जरांगेंना विचारत त्यांच्यावर टीका केली आहे। प्रकाश आंबेडकरांनी जो सवाल विचारलाय तो तुम्हाला पटतो का? श्रद्धेय श्री बाळासाहेब आंबेडकर यांच्या बाबतीत बोलायचं झालं तर एक गोष्ट मी प्राखऱ्याने सांगेल की बाळासाहेबांना माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये मराठा भावांपेक्षा इतर सगळे गरीब आहेत। मराठा भाऊ गरीब इतरांपेक्षा श्रीमंत आहे। मराठा भाऊ इतरांपेक्षा श्रीमंत आहेत। मग एससी एसटी भटके विमुक्त आमचे वंजारी भाऊ असतील, या सगळ्यांपेक्षा मराठा भाऊ गावागावामध्ये इतरांपेक्षा चांगलेच आहेत। म्हणजे पैशाने, शेतीने, जमीन जायदादीने, ट्रॅक्टरने, म्हणजे जे काही म्हणजे काय पशुपालनाने, सगळ्या गोष्टीने, मग साखर संचालक असतील किंवा मग छोट्या मोठ्या दूध डेऱ्या असतील, सगळ्या ज्या की इतरांकडे नाही, ते बाळासाहेबांना बऱ्यापैकी माहिती आहे। आणि राहिला प्रश्न जरंगेच्या बाबतीत, बाळासाहेबांनी एक अत्यंत चांगलं सुतोवाच केलेलं आहे आणि ती गोष्ट अप्रिशिएटिंग ह्याच्यासाठी आहे की बाळासाहेबांनी निवडणुकांवर जरंगे निवडणुका आल्या की जसं मला म्हणायचं नाही, कोणाला उपमा द्यायची नाही की ते छत्र्या उगवतात पावसाळ्यामध्ये, तशा प्रकारे काही लोक व्यक्त व्हायला सुरुवात होतात। मला कोणाचा अपमान करायचा नाही, पण एक मन आहे आमची, डोबळपणे आमच्या, म्हणजे मी गुराखी साहित्यातून येतो, कोणी ह्या साहित्यातून कोणी त्या साहित्यातून, मी गुराखी गडावरला माणूस आहे, गुराखी साहित्यातून येतो। त्याच्यामुळे पावसाळ्यातल्या छत्र्यांसारखे काही लोक व्यक्त होतात आणि मला असं वाटतं त्या व्यक्त होण्याला काही अर्थ नसतंय आणि हे गल्लीतल्या राजकारणासाठीचा जरंगेचा यावेळेचा पॅटर्न आहे। बरोबर आहे, बाळासाहेबांनी सांगितलं की श्रीमंत मराठ्यांसाठीच डोलणारा हा जरंगे आहे, त्याच्यामध्ये बिलकुल बाळासाहेबांनी म्हणलं त्याच्यात काही खोटं नाही। ठीक आहे, गुणरत्न सदावर्तेजी, खूप खूप धन्यवाद। आपण लोकशाही मराठीशी बोललात, इतका वेळ तुम्ही दिलात आणि अत्यंत सविस्तरपणे आपली भूमिका मांडलीत त्याबद्दल।